Good morning, friends. And today's we are going to discuss about the that discussion which is continued as the nervous system and related sense organs. Okay. कालच्या भागामध्ये आपण नर्वस सिस्टीम सुरुवात केली होती अँड दॅट नर्वस सिस्टीम विच इज डिव्हायडेड इंटू द थ्री सिस्टीम्स ऑर सब सिस्टीम्स असं आपण म्हणतोय. एक आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेकंड वन दॅट इज अ पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि थर्ड वन दॅट इज द ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, त्यालाच आपण नाव देतो सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. कालच्या भागामध्ये आपण सुरुवात केली होती दॅट सेंट्रल नर्वस सिस्टीम आपण कंप्लीट केली होती विच इज डिव्हायडेड इंटू द थ्री पार्ट्स. जे अँटेरियर नर्विंग विच कन्सिस्ट ऑफ द 5 पेयर्स ऑफ द गँग्लियन. त्यामध्ये फर्स्ट पेयर जी आहे ती सेरिब्रल गँग्लियॉन तयार करते किंवा त्यालाच आपण ब्रेन असं आपण म्हणतोय. बिलो टू दॅट ऑफ दिस द फोर दॅट पेयर्ड गँग्लियन्स दे फॉर्म द मास अँड दॅट नेम इज द सब फॅरेंजियल गँग्लियॉनिक मास. जे सेरिब्रल गँग्लियॉन आणि सब फॅरेंजियल गँग्लियॉनिक मास हे एकमेकांना कनेक्ट आहेत अँड दॅट कनेक्टिव्ह नेम ॲज द पेरीफॅरेंजियल कनेक्टिव्ह असं आपण म्हणतो. ठीक आहे. समोर आपण बघतोय की त्यानंतर अँटेरियर नर्विंग नंतर आपण बघितलं होतं की व्हेंट्रल नर्व कॉर्ड and that ventral nerve cord which arises from the posterior end of the subpharyngeal ganglionic mass and which is segmented or runs through all the segments up to the 26th segment. सिक्स्थ सेगमेंट पासून तर 26th सेगमेंट पर्यंत प्रत्येक सेगमेंटमध्ये गँग्लिओनिक पेअर ती फॉर्म करते. इट शोज दॅट इन द व्हेंट्रल नर्व कॉर्ड where total 21 pairs of the ganglions which are present or the double ganglions are present, one in each segment. At the terminal end, terminal ganglionic mass हा सुद्धा आपण बघितलाय and where which is started from the 26th segment up to the 33 segment. परंतु इथे एक प्रकारे मास तयार झालेला आहे. 33 पासूनचे अगोदरचे जेही सेगमेंट्स आहेत त्यामध्ये असणारे गँग्लिऑन्स जे आहेत डबल गँग्लिऑन्स प्रत्येक सेगमेंटमध्ये असणारे ते एकत्र येऊन 26th सेगमेंटमध्ये एक प्रकारे मास तयार होते अँड दॅट मास फ्रॉम विच द नर्व्स विच आर अरायजेस विच आर इनर्वेट टू द पार्ट्स. ठीक आहे ना. हा पार्ट जो होता आत्तापर्यंतचा हा सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पार्ट होता. नेक्स्ट वन दॅट इज अ पेरिफेरल नर्वस सिस्टीम. हे आपण शॉर्टमध्ये बघितलं होतं, परत एकदा शॉर्टमध्ये आपण रिपीट करते. दॅट पेरिफेरल नर्वस सिस्टीम which consist of the paired nerves which arise from the ganglia of the central nervous system. काल आपण एक्सप्लेन केलं होतं की ज्याही नर्व्स सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या गँग्लियन्स पासून अराईज होतात, बाहेर निघतात, त्या सगळ्या नर्व्सला आपण नाव देतो पेरिफेरल. नावच आहे पेरिफेरल, इतरत्र किंवा सर्वत्र असं आपण म्हणतोय. अ पेअर ऑफ, आता स्टेप बाय स्टेप आपल्याला बघायचंय. अ पेअर ऑफ स्टाउट ऑप्टिक नर्व अरायझेस फ्रॉम द ब्रेन ऑर द सेरिब्रल गँग्लियन. जे आपण काल एक्सप्लेन केलंय त्यालाच धरून आपण समोर जातोय. दॅट फर्स्ट पेअर ऑफ द ऑप्टिक नर्व अरायझेस फ्रॉम द ब्रेन ऑर द सेरिब्रल गँग्लियन while it runs forward to supply the first pair of the eyes, the prostomium and the roof of the buccal cavity. Okay. After that पहिली पेअर तर झाली. रिमेनिंग फोर पेअर्स, कारण की आईज किती पेअर्स आहे टोटल 5 पेअर्स ऑफ द आईज आर प्रेझेंट. पहिली पेअर जी आहे ही पहिल्या आईजला इनर्व्हेट झालेली आहे. ठीक आहे. अँड कोऑर्डिनेट दॅट फंक्शन्स हिअर. नेक्स्ट वन द फोर पेअर्स ऑफ द नर्व्स अराइज फ्रॉम द सब फॅरेंजियल गँग्लिओनिक मास. काल पण आपण बघितलं होतं दॅट subpharyngeal ganglionic mass which consists of the or which is formed by the four pairs of the ganglion. आणि प्रत्येक गँग्लियन मध्ये एक पेअर जर निघत असेल तर हाऊ मेनी पेअर्स टोटल फोर पेअर्स ऑफ द नर्व्स विच आर अरायजेस फ्रॉम दॅट मास हिअर. These nerves supply to the second, third, fourth and the fifth pairs of the eyes. उर्वरित जे चार पेअर्स आहेत आईचे, पहिली पेअर जी होती तिथपर्यंत ब्रेनपासून अराईज झालेले नर्व इनर्वेट झाले, पण उर्वरित चार पेअर्स आहेत तिथे नर्व जे आहेत अराईज झालेले आहेत आणि इनर्वेट झालेले आहेत अरायजेस फ्रॉम द दॅट सब फॅरेंजियल गँग्लिओनिक मास. मग कुठे कुठे ते सप्लाय करतात, फक्त आईजला सप्लाय करतात का तर नाही. सेगमेंटल रिसेप्टर्स ऑफ द फर्स्ट 5 सेगमेंट्स, रूफ ऑफ द बक्कल कॅव्हिटी अँड द मसल्स ऑफ द बॉडी. म्हणजे अलॉंग विथ दॅट इनर्वेशन टू द आईज ऑप्टिक नर्वच्या रूपामध्ये
ते इतर ठिकाणी जे पहिले जे 5 सेगमेंट्स आहेत तिथे इनर्वेट करतात. कुठे? तर सेगमेंटल रिसेप्टर जे पहिल्या 5 सेगमेंटमध्ये आहे ते रूफ ऑफ द बक्कल कॅव्हिटीचं छत ॲज वेल ॲज द मसल्स ऑफ द बॉडी वॉल. आफ्टर दॅट आता समोर आपण बघतोय फ्रॉम इच गँगलियन. आतापर्यंत आपण किती बघितले? 5 पेअर्स अराईज झालेले आहेत 5 वेगवेगळ्या डबल गँगलियन पासून. फ्रॉम इच गँगलियन ऑफ द व्हेंट्रल नर्व. आता खाली जातो आपण व्हेंट्रल नर्व. प्रत्येक गँगलियन जे आहे व्हेंट्रल नर्वची किती आहेत? व्हेंट्रल नर्वचे गँगलियन्स टोटल 21 दॅट गँगलियन्स आर प्रेझेंट, पेअर्ड गँगलियन्स. ठीक आहे. अराईज फ्रॉम द 2 पेअर्स ऑफ द स्टाउट नर्व्स. आता प्रत्येक जे गँगलियन्स आहे 21 गँगलियन्स असं आपण म्हणतोय आणि इथे प्रत्येक गँगलियन्स पासून 2 नर्व्स अराईज होतात. ठीक आहे, लॅटरली. वन द अँटेरियर लॅटरल अँड अनादर वन दॅट इज अ पोस्टेरियर लॅटरल. आता ह्या डायग्रामकडे वळतोय. दिस इज द वन. याला आपण नाव देतोय व्हेंट्रल नर्व. ओके, दॅट इज द फर्स्ट पेअर ऑफ द व्हेंट्रल नर्व. आपण इथे इमॅजिन करू की दिस इज द सेकंड गँगलियन ऑफ द व्हेंट्रल नर्व. दिस इज द वन. ही जी आहे वन अँड दिस वन इज द सेकंड विसल दॅट. ओके, नाव या भागामध्ये पहिल्या गँगलियन पासून व्हेंट्रल नर्वच्या पहिल्या गँगलियन पासून 2 नर्व्स अराईज झाले लॅटरली. दोन्ही लॅटरल साईडला आहेत म्हणून त्याला लॅटरल नर्व असं आपण म्हणतोय. पण एक वर आहे त्याला आपण नाव देतो अँटेरियर अँड जस्ट बिलो टू दॅट ऑफ दिस अनादर नर्व दॅट इज अ पोस्टेरियर. हे सुद्धा अँटेरियर अँड दिस वन इज द पोस्टेरियर. दॅट पेअर्ड नर्व अरायझेस फ्रॉम इच गँगलियन ऑफ द व्हेंट्रल नर्व. अँटेरियर आणि पोस्टेरियर लॅटरल. आता अँटेरियर लॅटरल ही जाते कुठे ते आपण बघायचंय. अरायझेस फ्रॉम द अँटेरियर पार्ट ऑफ द गँगलियन. ठीक आहे ना. अँड इनर्वेट कुठे? तर व्हास डिफरन्स कुणाचा पार्ट आहे? दॅट इज अ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. कुठल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे? तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे ना. टेस्टिस विच आर कनेक्टेड पोस्टेरियरली इनटू द व्हास डिफरन्स. ठीक आहे. आणि व्हास डिफरन्स जे आहे मग समानल व्हेसिकलमध्ये ओपन होत असतील. हा एक बेसिक पार्ट झाला. हे आपल्याला समोरच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. तात्पुरतं लक्षात ठेवायचं व्हास डिफरन्स इज द पार्ट ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. नेफ्रिडियम इज द पार्ट ऑफ द एक्सक्रेटरी सिस्टीम जो याच्या अगोदर आपण बघितलाय. नेफ्रिडियल व्हेसिकल तुम्हाला माहिती असेल. नेफ्रिडियल व्हेसिकल ठीक आहे, दॅट इज अ लोअर पार्ट. तो सॅक म्हणतो आपण आणि त्याला एक आउटलेट असतं नेफ्रिडिओपोर असं आपण म्हणतोय. त्याच्या थ्रू बाहेर जे आहे वेस्ट मटेरियल टाकलं जातं. मसल्स ऑफ द बॉडी वॉल ह्या सगळ्या पार्ट्सकडे अँटेरियर लॅटरल जी जी नर्व जी आहे ठीक आहे दोन्ही बाजूला ही इनर्वेट होतंय आणि एक प्रकारे त्यांचं कोऑर्डिनेशन मेंटेन करण्याचं काम करते. ठीक आहे. त्यासोबतच व्हेंट्रल नर्व रिसेप्टर अँड 2 आउटर डॉर्सल रिसेप्टर ऑफ देअर ओन साईड. त्याच बाजूचे व्हेंट्रल साईडला आणि 2 आउटर डॉर्सल रिसेप्टर जे आहेत खास करून रिसेप्टरला तिथे इनर्वेट होऊन एक प्रकारे कोऑर्डिनेशन मेंटेन करण्याचं काम करते. ठीक आहे. फाईल द पोस्टेरियर लॅटरल ह्यांच्या बाबतीमध्ये काय? विच अराईज फ्रॉम द पोस्टेरियर पार्ट ऑफ द गँगलियन. मगाशी आपण म्हटलं की अँटेरियर. आता ही जी गँगलियन जी होती एक गँगलियन आपण विचार करू विच ऑलवेज रिमेन्स इन द पेअर. आता याचा अँटेरियर पार्ट कुठला झाला? तर हा झाला अँटेरियर अँड दिस इज जस्ट बिलो टू दॅट ऑफ दिस पोस्टेरियर. अँटेरियर पासनं एक नर्व निघाली आणि पोस्टेरियर पासनं या पद्धतीने नर्व अराईज झाली. ओके. आता हा पोस्टेरियर पार्ट जो आहे कुणाचा? गँगलियनचा. त्या प्रत्येक गँगलियनचा असोसिएटेड विथ द व्हेंट्रल नर्व कॉर्ड. तिथून काय निघणार आहे? पोस्टेरियर लॅटरल्स अँड इनर्वेट द व्हिसरा. व्हिसरा मीन्स ॲबडॉमिनल रिजन. त्यालाच आपण डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट असं आपण म्हणतोय. अँड असोसिएटेड ऑर्गन्स. मेडियन डॉर्सल रिजन ऑफ द बॉडी वॉल अँड सेंट्रल पेअर ऑफ द डॉर्सल सेगमेंटल रिसेप्टर. आता दोघांमध्ये फरक काय आहे? अँटेरियर लॅटरल आणि पोस्टेरियर लॅटरल हे आपल्या लक्षात आलं असेल. तरी पण एक प्रश्न चुकीने का होऊ शकतोय येऊ शकतोय. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. द रिप्रोडक्टिव्ह पार्ट कोऑर्डिनेटेड बाय द डॅश डॅश नर्व. त्यामध्ये उत्तर असं येईल की अँटेरियर लॅटरल. इथे जर तुमच्या लक्षात येत असेल की अँटेरियर लॅटरल हे व्हास डिफरन्सला एक प्रकारे कनेक्ट करतंय. ठीक आहे. त्यासोबत एक्सक्रेटरी पार्टला सुद्धा ते कनेक्ट करतंय हे लक्षात ठेवायचं आहे. पोस्टेरियर लॅटरल कुणाला कनेक्ट करतंय? तर खास करून व्हिसरा, बॉडी वॉल
डॉर्सल सेगमेंटल रिसेप्टर. ठीक आहे. नंतर शेवटचा पार्ट द दॅट पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा द टर्मिनल गँग्लिओनिक मास गिव्ज ऑफ म्हणजे बाहेर सोडणे एक प्रकारे गिव्ज ऑफ किंवा रिलीजेस यर सेव्हरल नर्व्स सप्लाइंग द रिसेप्टर ऑर्गन्स अँड द अदर स्ट्रक्चर्स फाउंड विदिन द पोस्टेरियर सकर. आता सगळ्यात शेवटची जी गँग्लिऑन जी होती त्याला आपण गँग्लिओनिक मास असं आपण म्हणतो. ठीक आहे ना. आणि इथे जी होती दिस इज द लास्ट व्हेंट्रल नर्कॉटची गँग्लिऑन. आणि हा एवढा मोठा गँग्लिओनिक मास कुणामुळे तयार झालाय? टोटल 7 पेअर्स ऑफ द गँग्लिऑन्स विच आर असोसिएटेड टू द लास्ट 7 सेगमेंट ऑफ द बॉडी ऑफ द लिचियर. आणि इथून आता 7 पेअर्स असल्यामुळे एक मास तयार झाला तर इथे जे नर्व्स जे तयार होतील प्रत्येक एका गँग्लियन्स पासून आपण 2 नर्व्स असं आपण म्हटलंय. तर 7 पेअर्स आहेत म्हणजे टोटल 14 पेअर्स ऑफ द नर्व्स विच आर अरायझेस. अँड म्हणून त्यांनी म्हटलं की विच गिव्ज ऑफ दॅट नंबर ऑफ द what we say that nerves are present. Okay, after that, sorry for the interruptions. After that, second आपण जे बघितलं पेरिफेरल नर्वस सिस्टीम, त्याच्या अगोदर आपण बघितलं सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, नाव मूव्स टुवर्ड द ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ओके, त्यानंतर बघतो आपण विच ऑल्सो नोन ॲज द सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. पहिले आपण वाचून घेण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या लगेच लक्षात येईल की नेमकं काय असेल ते. इट फॉर्म्स एक्सटेन्सिव्ह नर्व प्लेक्झसेस. प्लेक्झसेस म्हणजे नेटवर्क म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. beneath the epidermis. Suppose this is the epidermal layer, outer, ज्याला आपण नाव देतोय क्युटिकल आणि whatever it may be. ही आहे inner layer, and in between that two, the number of the what we say that nerve plexuses or the network is present here. Here network is present. या पद्धतीने ज्या नर्व ज्या असतील आहेत त्या असतील आहेत. ठीक आहे. and where number of that interconnected that plexus which is present त्याला आपण नाव देतोय what we say that extensive nerve plexuses are the is the part of the autonomous nervous system. हा भाग झाला एपिडर्मिसशी रिलेटेड. विदिन मसल्स, मसल्सच्या मध्ये आता आपल्याला माहिती आहे मसल्स कुठल्या कुठल्या, तर दॅट इज अ सर्क्युलर मसल्स. ठीक आहे. या पद्धतीने सर्क्युलर मसल्स प्रेझेंट असतील. त्यासोबतच लॉन्जिट्युडिनल मसल्स सुद्धा दिसतील आपल्याला. ठीक आहे. अँड दॅट लॉन्जिट्युडिनल मसल्स इन बिटवीन दॅट नर्व प्लेक्झस एक प्रकारे नेटवर्क जो आहे तो प्रेझेंट राहील. त्यासोबत ऑन द गट वॉल, गटची आउटर वॉल आहे एक प्रकारे कोऑर्डिनेशन मेंटेन करण्याचं काम करते. आता ह्या तीनही गोष्टी फार महत्वाच्या आहेत, इपिडर्मिस, मसल आणि गट वॉल. ठीक आहे. इट फॉर्म्स द कनेक्शन बिटवीन द सर्टन cells of the peripharyngeal connectives and multipolar ganglionic cells irregularly distributed over the entire that elementary nerve plexus. काय म्हटलं लक्षात आलंय? पेरिफॅरिंजियल कनेक्टिव्ह, पेरी मीन्स सर्क्युलर, फॅरिंग्स माहिती आहे आपल्याला आणि कनेक्टिव्ह सुद्धा माहिती आहे. काय असेल तर सेरिब्रल गँग्लियन किंवा त्याला आपण ब्रेन असं आपण म्हणतोय. ब्रेन सोबत कनेक्ट असणारा सब फॅरिंजियल गँग्लिओनिक मास यांना एक प्रकारे जॉईंट करण्याचं काम कोण करते? पेरिफॅरिंजियल कनेक्टिव्ह करते. त्यासोबत तिथे सुद्धा आपल्याला त्याच्या सेल्स दिसतील कुणाच्या रिलेटेड टू द ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. आफ्टर दॅट द मल्टीपोलर गँग्लिओनिक सेल्स. मल्टीपोलर म्हणजे तर एक प्रकारे गँग्लिऑन जर म्हटलं, ठीक आहे, तर त्यामध्ये खूप सारे आपल्याला काय दिसतील आहेत तर नर्व्स दिसतील आहेत. ही एक नर्व त्याला आपण न्यूरॉन असं आपण म्हणतोय. त्या न्यूरॉनमध्ये ही महत्वाची बॉडी ॲक्झॉन असतात आणि त्यासोबतच डेंड्राइट्स असतात. आपल्याला माहिती आहे दिज आर द ॲक्झॉनल बर्ड्स. आणि वरच्या बाजूला आपल्याला डेंड्रॉस असं आपण, ही एक सेल झाली आपण म्हणू, इज अ न्यूक्लियस. अशा अनेक सेल्स एकत्र येऊन गँग्लिऑन तयार असतात. मल्टीपोलर म्हणजे काय तर टू एंड्स किंवा मेनी एंड्स टू दॅट ऑफ द अटॅचमेंट ऑर द कनेक्शन असं आपण म्हणतो. इरेग्युलरली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द एंटायर एलिमेंटरी कॅनल प्लेक्झस. आता महत्वाचा प्रश्न आहे की ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणजे काय, तर याला अनकंट्रोल्ड म्हणतोय आपण. आता इमॅजिन करायचं की आपण आरशासमोर उभे आहोत किंवा कोणाशी बोलत आहोत, डोळ्यांच्या पापण्या तशाच राहतात का? 5 मिनिटं 10 मिनिटं तुम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करा तर तसं राहू शकत नाही. आपण विचार केला की नाही बा आता आपण आराम करतोय तर
ब्रेनला शांतता द्यायची आहे. 1 तास 2 तास शक्य नाही आहे. आपला रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे तो आपण थांबवून द्यायचा काही वेळासाठी शक्य नाही आहे. दॅट इज अनकंट्रोल. सर्क्युलेटरी सिस्टीम हार्ट बिटिंग जे आहे ते कंट्रोलमध्ये नाही आहेत आपल्या. जे आपला पहिला श्वास जो घेतला तिथूनच खऱ्या अर्थाने बिटिंग चालू झाली, रेस्पिरेशन चालू झालं, ब्रेनची ऍक्टिव्हिटी चालू झाली. याला कंट्रोल करणारं कोणीच नाही आहे. ठीक आहे ना. तर एकंदरीत दॅट ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ऑल्सो प्रेझेंट इन दॅट प्रिमिटिव्ह ॲनिमल्स. त्यासोबतच समोर फूड खूप सारं आहे आपल्या आणि आपल्याला प्रचंड भूक लागलेली असेल. अशा वेळेस आपले हातपाय बांधलेले आहेत, आपण मूव्ह करू शकत नाही. आपोआप सलायवा सिक्रेट होतोय. याचा अर्थ काय? याचा अर्थ डोळ्यांनी सगळ्यात पहिले ते काम केलंय, मेसेज ब्रेनपर्यंत पोहोचवला आणि हळूहळू डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये असणारे जे सिक्रेशन जे आहे एन्झाईमच्या रूपामध्ये सिक्रेशन चालू झालं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत फार महत्वाच्या आहेत. लीचमध्ये कुठे महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा इनर्वेशन्स या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमच्या पार्टचा, तर इपिडर्मिस. इपिडर्मिस जास्त महत्वाचे आहे. एक प्रकारे रेस्पिरेशनसाठी महत्वाचे आहे, त्यासोबतच मुव्हमेंटसाठी महत्वाचे आहे, मसल्स बरोबर आहे आणि त्यासोबत गट वॉल फॉर द फीडिंग पर्पजेस आणि म्हणून तेवढीच महत्वाची आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. नेक्स्ट पॉईंट आफ्टर दॅट सेन्स ऑर्गन्स. सेन्स ऑर्गन्स इथे आपल्याला बघायचे आहेत. कोणते कोणते सेन्स ऑर्गन असतील टोटल जे आपण बघतोय, दॅट इज अ फ्री नर्व एंडिंग्स, देन द ॲन्युलर रिसेप्टर्स, सेगमेंटल रिसेप्टर्स, आईज, असे अनेक प्रकारचे रिसेप्टर्स जे आहेत वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सेन्स ऑर्गन्सच्या रूपामध्ये आपल्याला दिसते आहेत लीचमध्ये. ठीक आहे. समोर आपण बघतोय सगळ्यात पहिले फ्री नर्व एंडिंग्स. मगाशीच आपण याच्या अगोदर बघितलंय. तर इथे आपण म्हणतोय की दॅट फ्री नर्व एंडिंग्स आर डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर द बॉडी. कुठे असतील नेमके? बिटवीन द इपिडर्मल सेल्स विथ देअर गँग्लियॉन सेल्स लाईंग बिनिथ द इपिडर्मिस. एक इपिडर्मल लेअर तुम्हाला माहिती आहे आणि इपिडर्मल लेअर या पद्धतीने आपण बघितली होती. दॅट इलॉंगेटेड सेल्स आर प्रेझेंट. ठीक आहे. आणि ह्या प्रत्येक सेल्सच्या मध्ये आपल्याला काय दिसेल? दॅट न्यूरॉन्स दिसतील आहेत किंवा नर्व सेल्स दिसतील आहेत. ठीक आहे. या पद्धतीने दॅट फ्री नर्व एंडिंग असं आपण म्हणतो, विच लाय बिनिथ द इपिडर्मिस. दे आर प्रॉबेबली केमो रिसेप्टर. का बरं ते त्या इपिडर्मल लेअरच्या खाली आहेत? ते एक प्रकारे जर ती पाण्यामध्ये असेल आणि केमिकल कंटेंट त्याच्यामध्ये डिटेक्ट करण्याचं काम कोण करत असेल, मग ते ॲनिमल्सशी रिलेटेड असतील आहेत किंवा इतर प्लॅन्टशी रिलेटेड असतील आहेत, ऑर इफ देर इज अ कंटॅमिनेशन ऑर प्रॉपर इफ देर इज अ फर्दर दॅट स्मेल टू दॅट ऑफ द काय म्हणतो आपण दॅट वॉटर कंटेंट. हे डिटेक्ट करण्याचं काम हे नर्व एंडिंग्स करतात. ते आहेत केमो रिसेप्टर विच डिटेक्टिंग द केमिकल चेंजेस इन द सराउंडिंग वॉटर. वॉटरमध्ये असणारं केमिकल जर असेल ते एक प्रकारे डिटेक्ट करण्याचं काम करत असतात. ठीक आहे. समजा ॲनिमल असेल आणि त्याचं केमिकल स्मेल जो एक केमिकल सेन्स जो आहे तो जर डिटेक्ट झाला तर लीच तिथपर्यंत जाऊन एक प्रकारे ब्लड सक करू शकते किंवा त्याला ग्रीप करू शकते. नेक्स्ट वन ॲन्युलर रिसेप्टर. आता नावच आहे त्याचं रिसेप्टर तर ठीक आहे, पण ॲन्युलस तुम्हाला माहिती आहे. आता आपण बघतोय each annulus of the body consists of 36 very minute annular receptors. किती आहे टोटल? 36 minute annular receptor. 18 on the dorsal side and 18 on the ventral side. वरच्या बाजूला 18 आणि खालच्या बाजूला 18 असे टोटल प्रत्येक ॲन्युलस मध्ये आपल्याला या पद्धतीने रिसेप्टर दिसतील. Each receptor projects as a small papilla and consists of many flat overlapping cells which receive nerve fibers from the lateral branches. आता डायग्रामकडे वळतोय. वर जे दिसतंय क्युटिकल म्हणजे इपिडर्मलच्या वरची लेअर आणि जस्ट त्याच्या खाली आपल्याला एक प्रकारे बंच दिसते. ओव्हरलॅपिंग म्हणता येणार नाही, बट विच आर पॅरलली अरेंज वन बाय वन ऑर जस्ट बिलो वन टू अनदर हिअर. इथे काय म्हणते? विच प्रोजेक्ट्स ॲज अ स्मॉल पॅपिला. आता हा जो दिसतो याला आपण नाव देतो ॲन्युलर पॅपिला. पॅपिला म्हणजे काय? तर एक प्रकारे थंब लाईक एक्सटेन्शन असं आपण म्हणतो. जर आपण जर लेअर बघितली, ही लेअर आणि ही लेअर यांच्या वर एक प्रकारे काय दिसतं आपल्याला? एक्सटेन्शन दिसतंय. त्याला आपण नाव देतो स्मॉल ॲन्युलर पॅपिला. आणि त्याच्या खाली कन्सिस्ट ऑफ
फ्लॅट ओव्हरलॅपिंग, एक प्रकारे एकमेकाला ओव्हरलॅप केलेल्या सेल्स दिसतात. लुक इट दॅट, स्टार्टिंग फ्रॉम द दिस वन अप टू द इथपर्यंत आपल्याला सेल्स दिसतात. वन बाय वन दे अरेंज हिअर. आणि ॲट द टर्मिनल एंड, at the terminal end, the nerve fibers which are connected to each cell here. आणि ते नर्व फायबर्स कशाशी कनेक्ट आहेत? सर्क्युलर मसल सोबत कनेक्ट आहेत. इथे प्रत्येक हे जे फ्लॅट सेल्स जे आहे जे दिसतात तुम्हाला, या प्रत्येक फ्लॅट सेलमध्ये काय असेल? एक न्यूक्लियस असेल. दीज आर द ॲन्युलर रिसेप्टर सेल्स. राईट, लक्षात. आता पॅपिलाचं फंक्शन काय आहे? इथे जर स्मॉल टच समजा झाला एखाद्या ॲनिमलचा किंवा प्लॅन्टचा किंवा जे काही कंटेंट असेल, त्याचं लगेच इन्फॉर्मेशन कुठे जाईल? दॅट ॲन्युलर रिसेप्टर. दॅट ॲन्युलर रिसेप्टर बिकम ॲक्टिव्ह. आणि ॲक्टिव्ह झाल्यामुळे एक प्रकारे मॅसेज नर्व थ्रू, मसल थ्रू कुठपर्यंत पोहोचवलं जातं? त्या एक प्रकारे ब्रेनपर्यंत पोहोचवलं जातं आणि कॅरी केलं जातं एक मॅसेज. आफ्टर दॅट, here that annular receptors are tactile organ or the tango receptor. हे शब्द लक्षात ठेवायचे annular receptorच्या बाबतीमध्ये. फ्री नर्व एंडिंगच्या बाबतीमध्ये एकच लक्षात ठेवायचं, एक तर ते इपिडर्मिसच्या खाली आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट की दे आर केमो रिसेप्टर. ॲन्युलर रिसेप्टरच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. टोटल 36 ॲन्युलर रिसेप्टर्स आर प्रेझेंट इन इच ॲन्युलस. आता याच्या अगोदर आपण म्हणलं की एक सेगमेंट असेल तर एका सेगमेंटमध्ये डिव्हिजन होतंय किंवा सब सेगमेंट असं आपण म्हणतो, त्याला आपण ॲन्युलस असं आपण म्हणतो. and each annulus total 36 minute annular receptors are present. They are divided into 18 dorsal and 18 ventral side here. आणि दुसरा महत्वाची गोष्ट की दे आर टॅक्टाईल ऑर्गन ऑर द टँगो रिसेप्टर असं आपण. नेक्स्ट वन, थर्ड जे आहे सेगमेंटल रिसेप्टर. Here these are small whitish elliptical papillae born upon the first annulus of the each segment. याच्या अगोदर प्रत्येक ॲन्युलस मध्ये ते ॲन्युलर रिसेप्टर प्रेझेंट होते. पण एका सेगमेंटमध्ये पहिला जो ॲन्युलस जो आहे, तुम्हाला जर आठवत असेल, सपोज दिस इज द वन सेगमेंट अँड विच डिव्हायडेड इन टू द 3 ॲन्युलस. हा जो पहिला जो सेगमेंट आहे, दिस इज द फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. हा पहिला जो सेगमेंट आहे, इथे आपल्याला काय दिसेल? सेगमेंटल रिसेप्टर या पद्धतीने दिसतील आहेत, जे याच्या अगोदर आपण मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केले. किती असतात ते? दे लाय इन 4 पेअर्स ऑन द डॉर्सल सरफेस अँड 3 पेअर्स ऑन द व्हेंट्रल सरफेस इन इच सेगमेंट. त्या ॲन्युलसमध्ये 4 पेअर्स डॉर्सल सरफेसला आणि 3 पेअर्स कुठे दिसतात? आपल्याला व्हेंट्रल सरफेसला दिसतात. आता डायग्रामकडे बघून एक एक सेंटेन्स जो आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. Each receptor consists of a group of 2 types of the cells, tactile cells or tango receptor and light sensitive cells or the photoreceptors. ठीक आहे. ओके, नाव आता ते ग्रुप जे दिसतात आपल्याला प्रत्येक रिसेप्टरमध्ये ते आपण बघण्याचा प्रयत्न करतोय. दॅट ग्रुप्स बेसिकली, आता इथे बघायचे दोन प्रकारच्या सेल्स आपल्याला दिसतात. एक आहे टॅक्टाईल सेल्स किंवा टँगो रिसेप्टर असं आपण म्हणतोय आणि दुसरा आहे लाईट सेन्सिटिव्ह सेल्स, त्याला आपण फोटो रिसेप्टर असं आपण म्हणतोय. बघू आपण या डायग्रामकडे बघितल्यानंतर आपण थोडं स्टेप बाय स्टेप आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. एक जर दिसते इथे फोटो रिसेप्टर सेल आपल्याला दिसते. क्लिअर झालंय. टँगो सेल्स किंवा टॅक्टाईल सेल्स जे आहे टँगो रिसेप्टर, ते आपण कुठे दिसते ते आपल्याला बघायचं आहे. इथे एक लक्षात ठेवायचं की सिलिया आपल्याला दिसतात, विच आर सेन्सरी सिलिया. ठीक आहे, बघूया आपण. देर आर 5 to 10 लॉंग स्लेंडर टॅक्टाईल सेल्स सेपरेटेड फ्रॉम वन अनादर. ठीक आहे, आता इथे कुठे दिसतंय? तर एक प्रकारे हे जे न्यूक्लियस तुम्हाला दिसतात, हे न्यूक्लियस नाही, तर एक प्रकारे फोटो रिसेप्टर सेलचं एक लेन्स आहे. ठीक आहे, दीज आर द लेन्स. आणि इथे जे दिसते तुम्हाला, ह्या ज्या काही सेल्स जे दिसतात विच आर असोसिएटेड टू द सिलिया, ठीक आहे ना, तर हे छोट्या सेल्स दिसतात, त्याला आपण नाव देतोय दॅट टॅक्टाईल सेल्स. दे आर प्रोव्हाइडेड विथ हेअर लाईक प्रोसेसेस ॲट देअर आउटर फ्री एंड. ठीक आहे, हे सगळे कुठल्या टॅक्टाईल सेल्स आहेत किंवा टँगो रिसेप्टर सेल्स विच आर टर्मिनली व्हॉट कन्सिस्ट ऑफ इट कन्सिस्ट ऑफ द हेअर लाईक प्रोसेस, त्याला आपण सिलिया असं आपण म्हणतो. आणि एक प्रकारे एखाद्या बॉडीसोबत टच झालंय म्हणजे
टच रिसेप्टर असं म्हणायला हरकत नाही, त्यालाच आपण टॅक्टाईल सेल्स असं आपण म्हणतोय. ठीक आहे. त्यानंतर आता हे झालं टॅक्टाईल सेल्सच्या बाबतीमध्ये. फोटो रिसेप्टरच्या बाबतीमध्ये आपण बघतोय विच आर लाईट परसिव्हिंग सेल्स लोकेटेड ओनली इन द डॉर्सल रिसेप्टर. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. डॉर्सल रिसेप्टरमध्येच किंवा डॉर्सल सरफेसमध्येच आपल्याला काय दिसतील आहेत, फोटो रिसेप्टर सेल्स दिसतील आहेत. ठीक आहे. नाव दे ऑल्सो कंटेन क्रिसेंटिक हॅलिन सबस्टन्स द ऑप्टिक ऑर्गॅनेल ऑर लेन्स इन देअर सायटोप्लाझम. आता इथे लेन्स आपल्याला दिसतात. ठीक आहे. या लेन्स कुठे दिसतात, त्या प्रत्येक फोटो रिसेप्टर सेलमध्ये दिसतात, लोकेटेड ॲट द सेंटर पोझिशन. Each receptor receives a nerve from one of the lateral nerve and function as tango receptor or the and the photoreceptor. आणि हे जे टँगो रिसेप्टर सेल्स असतील आहेत किंवा फोटो रिसेप्टर सेल्स असतील आहेत एकमेकांसोबत कुठे कनेक्ट असतात, तर मसल सोबत कनेक्ट असतात. कशाशी, कशा संबंधात, दॅट द नर्व्स आर प्रेझेंट. दीज आर द नर्व्स. ठीक आहे, विच आर कनेक्टेड हिअर टू दॅट ऑफ द muscles here, and ultimately the message which is conveyed to that of the brain here. After that, the next one is the eyes, जे फार महत्वाचे आहे तिथे ते आपण बघणार आहोत. There are 5 pairs of the eyes, a semicircle black spots located on the dorsal surface of the anterior sucker. Anterior sucker पहिले 5 सेगमेंट जास्त महत्वाचे आहेत. Where laterally arranged 5 pairs of the eyes located in each segment, one in each segment on the dorsal surface of that anterior sucker. Each pair of the eyes is lying in the first annulus of each first 5 segment. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पहिले 5 सेगमेंटमध्ये प्रेझेंट आहेत. प्रत्येक सेगमेंटमध्ये एक पेअर आपल्याला दिसतंय, म्हणजे टोटल 5 पेअर्स झाले. परंतु प्रत्येक सेगमेंटच्या पहिल्या ॲन्युअल्सला आपल्याला काय दिसेल, ते आईजचे पेअर दिसेल आहे. इच आय इज सिलेंड्रिकल ऑर कप लाईक इन शेप, जे इथे डायग्राममध्ये दिसतंय. ठीक आहे. हा एक प्रकारे कप दिसतोय, इलॉंगेटेड, दॅट इज अ कप वी सी दॅट हिअर. ओके. विथ इट्स लॉंग ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द बॉडी सरफेस. आणि ही जी ॲक्सिस जी दिसते एक प्रकारे बॉडीला परपेंडिक्युलर आपल्याला दिसेल. एक्सटर्नली इच आय इज कव्हर्ड बाय ट्रान्सपरंट इपिडर्मिस अँड क्युटिकल फॉर्मिंग अ सॉर्ट ऑफ द कॉर्निया. आता या बाजूला दिसतंय क्युटिकल वरच्या बाजूला. ठीक आहे. आणि त्यासोबतच इपिडर्मिस सुद्धा दिसते. तर हा जो पोर्शन जो आहे याला आपण नाव देते कॉर्निया असं आपण म्हणतो, ऑर आउटर ट्रान्सपरंट कव्हरिंग एक प्रकारे. द वॉल ऑफ द आय इज फॉर्म ऑफ द ब्लॅक पिगमेंटेड कप टिश्यू. आता डायग्रामकडे वळतोय. क्युटिकल झालंय, इपिडर्मिस झालंय. आता इथे पिगमेंटेड कप दिसतो आपल्याला. कुठल्या कलरचा दिसतोय, तर बाहेर आउटर जी बॉर्डर दिसते एक प्रकारे डार्क कलर, दॅट इज अ ब्लॅक पिगमेंटेड कप टिश्यू असं आपण म्हणतो. इनसाइड द कप कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ रिफ्रॅक्टाईल photoreceptor cells arranged in several longitudinal rows here. Arranged in the several longitudinal rows. खूप साऱ्या इथे आपल्याला काय दिसतात, फोटो रिसेप्टर सेल्स या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतात. ठीक आहे. दीज आर द फोटो रिसेप्टर सेल्स. आणि यामध्ये काय दिसतं, ॲट द बेस द न्यूक्लियस इज प्रेझेंट अँड ऑल द फोटो रिसेप्टर सेल्स विच आर कनेक्टेड by the nerve fibers here. After that, that continue here. Each refractile or the photoreceptor cell has a crescentic haline lens or the optic organelle surrounded by the thin peripheral layer of the cytoplasm containing a small rounded nucleus. जे आपण आता अगोदरच बघितलंय. An optic nerve enters each eye basally and runs along its median axis डिस्ट्रीब्युटिंग ब्रँचेस टू द ऑल फोटोरिसेप्टर सेल्स. म्हणजे याचा अर्थ असा की हा एक कप शेप आय झाला. या सगळ्या न्यूरॉन, ह्या सगळ्या ज्या नर्व्ह आहेत प्रत्येक सेलमधल्या एकत्र येऊन काय तयार झालंय, ऑप्टिक नर्व विच इनर्वेट टू द दॅट एंटर्स टू द आईज हिअर. ऑल द आईज आर नॉट ऑफ द इक्वल साईज. द फर्स्ट अँड सेकंड पेअर्स आर द लार्जेस्ट. हे सुद्धा लक्षात ठेवा, MCQ मध्ये विचारू शकतात. व्हाईल द रिमेनिंग पेअर्स आर कंपॅरेटिव्हली smaller in size. The fifth pair being the smallest one. सगळ्यात मोठी जी पेअर्स आहेत लार्जेस्ट पहिली आणि दुसरी, त्यानंतर त्याच्या खालोखाल कोण असेल, दॅट इज अ थर्ड फोर्थ पेअर. आणि सगळ्यात स्मॉल जे असेल, सगळ्यात स्मॉलेस्ट म्हणतो आपण त्याला, दॅट इज अ फिफ्थ पेअर हिअर. ओके. द आईज आर डिफरंटली डायरेक्टेड अँड each eye can receive the light
ओनली फ्रॉम द वन डायरेक्शन. डिफरंटली डायरेक्टेड आहेत आईज आणि प्रत्येक आय जो आहे तो त्या डायरेक्शन कडनं येणारा लाईट जो आहे तो रिसीव्ह करण्याचं काम करतोय. ठीक आहे. आफ्टर दॅट मोस्ट टुवर्ड द दॅट इज अ एक्सरसाइज. काय प्रश्न असतील तर बघायचं आहे थोडंसं. ठीक आहे. ब्रेन ऑफ द लीच इज सिच्युएटेड इन कुठल्या सेगमेंटला प्रेझेंट असतंय? फिफ्थ, फोर्थ, थर्ड की सेकंड? येस, वेळ आपल्याकडे कमी आहे, थोडं कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. ब्रेन ऑफ द लीच इज सिच्युएटेड इन yes fifth segment. Subpharyngeal ganglionic mass is formed by dash dash pairs of the ganglions. 4 pair of ganglion. 4. Yes, 4 that the answer. आपण बघणार आहोत थोडंसं क्लिअर झालं. ठीक आहे. इन लिच सेगमेंटल गँग्लिया लोकेटेड फ्रॉम द जे तुमच्या लक्षात येत आहे 6 to the 26th segment. After that in lich 21 segment, yes, 21 segmental ganglions are present located from the 6 to 26 segments. Yeah. फ्री नर्व एंडिंग्स इज सर्व ॲज. फ्री नर्व एंडिंग जे सेन्सरी ऑर्गन आहे, केमो रिसेप्टर आहे, फोटो रिसेप्टर आहे, टँगो रिसेप्टर की टॅक्टो रिसेप्टर? Photoreceptor. फ्री नर्व एंडिंग्स विच आर द केमो रिसेप्टर. एनुलर रिसेप्टर्स आर फोटो रिसेप्टर्स, केमो रिसेप्टर्स, टँगो रिसेप्टर की टॅक्टो रिसेप्टर? एनुलर रिसेप्टर्स. Tango receptor. Yes, they are the tango receptor. After that, next one. Dorsal segmental receptors are chemoreceptor, photoreceptors, tango receptor की tacto receptor? Dorsal segmental receptors. Photoreceptor. Yes. Next one. Which eye pairs are the largest eye pair in the leech? First and second, second and third. First and second. First and second. येस, आपण नंतरचं बघूया. ठीक आहे, कुठेतरी मिस्टेक झाली असेल. 9th जो क्वेश्चन आहे, ॲन्युलर रिसेप्टर्स आर प्रेझेंट ऑन द डॉर्सल सरफेस. टोटल 18 डॉर्सल सरफेसला आहेत आणि 18 कुठे असतील आहेत? व्हेंट्रल सरफेसला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A terminal ganglionic mass is formed by the fusion of dash dash pairs of the ganglia that constitute posterior sucker. Yes? 7. 7. Good. 7. Yes. And the last question, segmental receptors lie in कुठे असेल? 4 pairs on the dorsal. इथे रॉंग झालंय. ठीक आहे. याला आपल्याला जस्ट अ मिनिट. इथे 4 pairs on the dorsal surface and 3 pairs on the ventral surface. आन्सर कुठलं असेल? दॅट इज अ सी. राहील का लक्षात हा प्रश्न? ठीक आहे. थोडंसं गडबड झाली, काही हरकत नाही. सेगमेंटल रिसेप्टर्स lie in dash dash pairs on the dorsal surface and dash dash pairs on the ventral surface in each segment. तर त्याचा आन्सर असेल 4 pairs on the dorsal surface and 3 pairs on the ventral surface. लक्षात. नंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट किंवा उद्या दॅट इज अ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यामध्ये सगळ्यात पहिले मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, नंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, पॉप्युलेशन आणि एक्सरसाइज. ओके.